नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासाचे केळीचे चिप्स। आणि मंडळी, जर उपवासाचेच नाही तर उपवासाला देखील खाऊ वाटतील असे, पण उपवास नसेल तरी देखील तुम्हाला खाऊ वाटतील असे हे केळीचे चिप्स आहेत आणि लहान मुले देखील आवडीने खातात हे केळीचे चिप्स। तर चला मंडळी, तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे मी घेतलेले आहेत कच्ची केळी आणि ही केळी जी आहेत ते आम्ही पाहुण्यांकडे गेलो होतो, त्यांनी दिलेली आहेत। तर मग म्हटलं याच्या आता आपण चिप्सच करून टाकावे। तर मंडळी, केळी आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथं केळी धुण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे। तर आता आपण इथं केळी स्वच्छ धुवून घेऊयात। तर इथं आता ही केळी आपल्याला अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कच्ची केळी आहे। आणि आता हे आपण धुवून घेऊन यातलं पाणी जे आहे ते निथळून घेऊया। आणि आता हे कट कसे करायचे ते देखील मी तुम्हाला सांगते। आता ही केळी धुवून झालेली आहेत। आता आपण या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यातलं पाणी जे आहे ते आपण पूर्णपणे निथळून घेऊ। आणि नंतर आपल्याला कट करायचे, तर कट कसे करायचे ते देखील मी तुम्हाला सांगते। तर केळी कट करताना पहिल्यांदा याच्या ज्या दोन साईड आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत, अशा कट करायच्या। आणि जी अशी बाजू आहे त्याला 3 कट मारून घ्यायचे, जेणेकरून केळीची साल जी आहे ती व्यवस्थित अशी पटकन निघली जाते। आणि अशी साल काढून घ्यायची। इथे तुम्हाला दिसत आहे, अशी काढल्यामुळं केळीची साल जी आहे ती एकदम पटकन निघते। तर इथं आपली केळीची साल देखील काढून झालेली आहे। तर दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्हाला आता मी साल कशी काढायची ते काढून दाखवते। आणि केळींची जी साल आहे ती आपल्याला एकदम साल काढायची नाही, तर एक 2-3 केळ्यांची साल काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ते तळून घ्यायचे आहेत आणि मग बाकीचे काढायचे आहेत। कारण केळी जर तुम्ही त्याच्या चकत्या करून घेतल्या तर ते काळी पडण्याची शक्यता असते, म्हणजे काळी पडतातच। त्यामुळं अशा प्रकारे केळी फक्त 1-2च कट करायचे आहे, ते तळून घ्यायचे त्याचे वेपर्स आणि त्याच्यानंतर दुसरे परत 2 तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही चाकूने देखील याची साल काढू शकता। घेऊन इथे मी कढईमध्ये तेल देखील ठेवलेलं आहे, पण तेल तापोसपर्यंत आपल्याला एक तयारी करून घ्यायची आहे। तर ती तुम्हाला मी सांगते। इथे मी घेतलेली आहे 1 वाटी, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं पाणी, याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि ते मीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। थोडीशी हळद देखील मिक्स करायची आहे। जर तुमच्या इकडे जर उपवासाला हळद चालत नसेल तर तुम्ही हळद देखील स्किप करू शकताय, पण जे बाजारमध्ये चिप्स मिळतात त्याच्यामध्ये हळद देखील मिक्स केलेली असते। तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आणि आता याचं काय करायचं आहे ते मी पुढं तुम्हाला सांगते। तर आपल्याकडे जे वेपर्स करायची जी खिसणी असते ती माझ्या मम्मीकडे नाही आहे आणि मी व्हिडिओ इथं बनवते, त्यामुळे मी ही घरामध्ये त्याची जी चकती आहे ती आहे। तर यानं आपल्याला पाडता येतात का ते बघूया, आणि नाही पाडता आले तर आपण चाकूने कट करून करूया। पण शक्यतो करून तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, जे वेपर्स आहेत ते आपल्याला चाकूने कट करून असे उशीरपर्यंत ठेवायचे नाही। तुम्ही लागलीच जर तेलामध्ये केलेत तर ते वेपर्स चांगले होतात आणि काळे देखील पडत नाही, पटकन तळले देखील जातात। तर हे आपण तेलामध्ये धरून बघूया याच्याने आपल्याला खिसता येते का। तर खिसून बघते, तर यातनं व्यवस्थित असं पडते। तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट तेलातच करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे एकदम चांगले असे तळले जातात। तर इथे मी एका केळाचं करून घेतलेलं आहे। आता जे आपण हे पाणी केलेलं होतं तर ते पाणी आपण याच्यावर थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला मीठ आणि हळद व्यवस्थित लागली जाईल। थोडं थोडं टाकून घ्यायचं। कट कर। तर आता दुसऱ्या केळाचं देखील आपण करून घेऊया।
तर तुम्ही तेलामध्ये डायरेक्ट केलं तर एकदम व्यवस्थित होतात आणि अजिबात वेफर्स काळे देखील पडत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तेलामध्येच करून बघा. तर मंडळी हा पहा वेफरचा आवाज कसा आहे. तर एकदम कुरकुरीत असे वेफर्स झालेले आहेत. तुम्हाला आवाज देखील ऐकू येत असेल. तर हे बघा एकदम एकदम असे कुरकुरीत वेफर्स झालेले आहेत. चला आता आपण एका बाउलमध्ये सर्व मंडळी तयार आहेत आपले केळीचे वेफर्स, केळीचे चिप्स उपवासाचे. तर मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.